उपविजेता असेल. हॅलो हॅलो चला सुस्वागतम पाच पाच ओव्हर 5 ओव्हर. हॅलो. भारतीय जनता पार्टी गोरेगाव विधानसभा वॉर्ड क्रमांक 57 आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नगरसेविका चषक 2025 प्रमुख आधार स्तंभ आमदार सौ विद्याताई ठाकूर, त्याचप्रमाणे आयोजिका नगरसेविका श्रीकला पिल्ले मॅडम, समस्त भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते. पर्व 6वे नगरसेविका चषक. नाईट पाहिला आहेत बबलू बनसोडे. चला गोरेगाव टायटन्स बॅट्समन पार्टीचे फिल्डिंग लागलेले आहे. विनंती असेल की लवकरात लवकर मॅच चालू करायची. याच्यानंतर अजून एक सामना खेळवायचा आपल्याला सेमीफायनलचा. बॅट्समनला पाठवा, बॅट्समनला. चला बॅट्समन पाठवायचे, फिल्डिंग सजवून घ्यायची. टीम मिलन बैटिंग टीम जल्दी आना है, नहीं तो 5 रन का पेनल्टी मिलेगा. पुढच्या वर्षी दिवस रात्र आपण सामने खेळणार, डे नाईट. पुढच्या 2026 मध्ये सर्व खेळाडूंना सूचना आहे, तुम्ही पुन्हा भाजपला चांगला मताने निवडून देणार तर पुढचे सामने दिवस रात्र होतील. डे नाईट, डे नाईट. 4 हॅलोजन मारा ना कॉर्नरला. 4 या सामन्यामध्ये जो जिंकेल याच्यानंतर सेमीफायनलचा सामना होणार आहे आणि जो सेमीफायनल मध्ये जिंकेल तो उद्या फायनल खेळेल. चला आता बॅटिंगला ते प्रमोट केले ते म्हणजे अनिल यांना समीरने थोडासा रेस्ट घेतलाय. स्ट्रायकिंग गेटला आपण पाहतो अनिलला आणि नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय राईड याला समीरी आहे क्या. ओके पंच. चला पहिलाच बॉल किरण याचा सोडला इकडे, अप्रतिम असा चेंडूला सोडलाय समीर याने. वाईट बॉल आमचे पंच यांचा निर्णय येत असताना येणाऱ्या 22 फेब्रुवारी 23 फेब्रुवारीला भगतसिंहनगर प्रीमियर लीग एक बिग धमाका लीग इथे होणार आहे. 10 तारखेला ऑक्शन होणार, प्लेयर ऑक्शन. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून देखील ही प्रतियोगिता पाहण्यात येईल.
आणि हा बॉल देखील हवेत आहे. काय होईल ह्या बॉलवरती? आणि यंदा चुकी करणार नाहीये. ही टीम वेगळी आहे, ती टीम वेगळी होती आणि या टीममध्ये पहिल्याच बॉलमध्ये समीर ठरतोय गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज येतोय प्रवीण. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू आहे पण त्याच्यावरून थोडासा चेंडू लांब राहील. वन बाउन्स. पंचाचा निर्णय येतोय. 4 धावा. गोरेगाव टाइटन्स आपला डगआउट घेऊन थोडासा पाठी जायचंय. गोरेगाव टाइटन्स पीछे जाना है थोड़ा सा. आपके ही रन रुकेंगे वहां पर, आपके ही रन रुकेंगे. पीछे आ जाओ. चला चौकाराने ते खातं उघडले प्रवीण याने. आई देखील चेंडू. ओ जबरदस्त चेंडू. लोअर फुलटा चेंडू तर पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केले इकडे फलंदाज प्रवीण याला. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर ह्याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करत राहतात. एकमेकांना ओळखतात की कोणाची काय कमजोरी आहे ती लक्षात घेऊन त्याला बाण ठेवून एकमेकांविरुद्ध ते गोलंदाजी करत असताना या नगरसेविका चषक सीझन 6 मध्ये कमी गतीने टाकलेला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आणि एकच जाऊ. चांगली फिल्डिंग. जर का ह्या फिल्डिंग टीमची जर का चर्चा केली, जर का बात केली तर फिल्डिंग खूप चांगली आहे. सेल्वा सर जे आमचे फुटबॉलरचे कोच आहेत, आपण पाहतो की रेड टी शर्ट घालून सर्व शाळेतले व झोपडपट्टी ते काही मुलं जी फुटबॉल खेळतात तर त्यांच्याकडनं ह्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही टीमसाठी ह्याच मॅच साठी कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली ना तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सिल्वा सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकला. ओ जबरदस्त चेंडू. पंचांकडनं अपील करतायत. अपील पेटाळलंय वाटतं पंचांनी. षटक क्रमांक पहिले संपलंय आणि पहिल्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्येचा जर का विचार केला 7 धावा झाल्यात आणि एक गडी बाद झालाय. समीर काय अप्रतिमिते गोलंदाजी केली पा किरणने आणि पहिल्याच मॅच मध्ये 47 धावाचा पाठलाग करताना 2 चेंडू राखून गोरेगाव टायटन तो सामना जिंकला होता. पण समोर जर आपण पाहिलं ना तर टीम मिलन एक स्ट्रॉंग टीम म्हणून या प्रतियोगितामध्ये उतरलेले आहे. पहिला सेमीफायनल सामना आजच्या दिवसातला होईल. हाय-फाय 11 या टीम बरोबर जो संघ ह्या मॅच मध्ये जिंकते त्यांच्या बरोबर.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय कैफ याला, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रवीण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय रायडू यांना. फुलटॉस चेंडू बैठक स्ट्रोक फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, फक्त पाहत राहील त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस, यंदा प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि एकच धाव इथे पूर्ण होईल. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. What a shot! 6 धावा. बॅक टू द बॉलर्स ड्राइव्ह. चांगली फिल्डिंग इथे केपची. षट क्रमांक दुसरं षट संपल्याने ट्वेंटी रन, 20 धावा. चला याच्यानंतर आजच्या दिवसातला सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. हायफाय 11 टीम उपस्थित राहायचे. चला गौरव आहे म्हणजे टीम आहे. गौरव फोन करायचा आहे सगळ्यांना. जो संघ जितेल याच्यामध्ये तो जाईल सेमीफायनलमध्ये. आजच्या दिवसातला ह्या प्रतियोगितेचा सीझन 6चा पहिल्या दिवसातला सेमीफायनलचा सामना थोड्याच वेळामध्ये होईल. आपण पाहत आहेत नगरसेविका चषक सीझन 6 2025 ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. पहिलाच बॉल, चांगला चेंडू ड्राइव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. संध्याकाळचं सत्र होते. हळूहळू मैदानामध्ये आपण पाहतोय ऑफच्या क्षेत्रामध्ये की सावली येत असताना मैदानामध्ये. सुपर सॅटर्डे आणि नगरसेविका चषक 2025 सीझन 6चा आजचा ह्या पहिला दिवस. ओहो जबरदस्त, फक्त मनगटाचा वापर आणि अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. वडा स्ट्रोक, फक्त फ्लिक केलं, फ्लिक ऑन द रिस्क. जबरदस्त शॉट प्रवीणच्या बॅटमधनं. चला पहिला गडी लवकर बाद झाला पण त्यानंतर आता इकडे रायडू आणि प्रवीणने थोडीशी पारी सावरली. एक छोटीशी पार्टनरशिप करत करत बिल्डअप कधी 5व्या गेअरवरती हे दोन्ही फलंदाज पट्टेबाजी करतील हे आपल्याला दिसेल. तिसरं षटक मार्गत असताना आपण पाहतोय. आपण पाहतात नगरसेविका चषक सीझन 6
प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपण ह्या प्रतियोगितेला पाहतोय. ओ यंदा मात्र चांगला चेंडूची की रन घेण्याचा प्रयत्न. हे काय करते, डायरेक्ट हिटचा मौका आणि बाल बाल बचे यहाँ पर बल्लेबाज प्रवीण. भारतीय जनता पार्टी प्रभाग 57 तर्फे गेल्या 14 वर्षापासून शिवजयंती महोत्सव आपण पाहतोय. कार्यसम्राट नगरसेविका श्रीकला पिल्लेजी यांच्या नेतृत्वाखाली दर सालाप्रमाणे शिवजयंती महोत्सव कार्यक्रम आपण पाहतोय. भव्य क्रिकेट सामने असतात, पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्यकला स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू सोडलेला व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय असताना एक्स्ट्रासमध्ये ते धावसंख्या संजय पाटील यांचा निर्णय. स्क्वेअर लेग पंचाला आपण पाहतोय संजय जाधव. तसेच येणारे 19 फेब्रुवारीला बुधवारी शिवप्रतिमेस पुष्पार्पण, सत्यनारायणची महापूजा, महिलांसाठी हळदी कुंकू, वाद्यवृंद कार्यक्रम आणि प्राइज डिस्ट्रीब्युटरही देखील या तारखेला होणार आहे. गोरेगाव आमदार आणि विद्या जयप्रकाश ठाकूरजी मॅडम यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज आपण ही प्रतियोगिता यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात. पुन्हा एकदा पुल केलाय, कमी गतीने टाकलेला चेंडू ओळखले इकडे रायडूने, वेट केला आणि चेंडूला फिरकावून दिले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला बराच वेळ होता, बॉल द्यायचा आहे. विनंती संजय पाटील, संजय जाधव आमचे 2 पंच या प्रतियोगितेला आपण त्यांची चांगली भूमिका पाहतोय. शुभम गोलंदाज आपण पाहतोय, खूप चांगली फलंदाजी करतोय. रायडोय देखील. तसेच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी श्रीकला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद वाडेकरजी, सचिन शिंदे, चेतन जाधव, श्यामपाल आणि सर्व आमची जे कार्यकर्ते. पुन्हा एकदा पुल केलाय, खेळाडू आहे, फ्लॅट कॅच, अप्रतिम कॅच, खेळाडू बाद. कवी, सनी, नदीम, महादेव, दीपक, विवेक, पवन, सीमा, ममता, डेरिक आणि डेव्हिड हे आमचे सर्व कार्यकर्ते खूप मेहनत घेतलेली आहे या प्रतियोगितेला इथे आयोजित करण्यासाठी. जर खेळपट्टीचा आपण विचार केला तर अंगद, इलियास आणि त्यांची संपूर्ण टीम दिवस रात्र इथे खेळपट्टी बनवली. जशी जशी डेट पुढे पुढे जात होती, जशी जशी ही स्पर्धा पुढे पुढे येत होती, तसंच काम फास्ट अशा पद्धतीने केलेलं आहे सर्वांनी. सर्वांचे नगरसेविकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हा आमच्या लल्लालाही देखील आम्ही विसरू शकत नाही. आमचे डीजे मॅन इथे बसलेत आमच्या बाजूला. सुबह से लल्ला का नाम नहीं लिया था, लेकिन इस बार मैं लल्ला का नाम ले रहा हूँ, लेकिन लल्ला नाम से फेमस है. अनिल नवीन फलंदाज येतोय. पहिलाच बॉल आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट ठेवून आलाय. लांबच लांब षटकार हा याच्यासाठी ओळखला जातो.
ओनली फॉर अंपायर रिव्ह्यूज रहेगा, टीम रिव्ह्यू नाही आहे. जर का काय शंका असली पंचांना तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात, पण टीमला रिव्ह्यू नाही आहे. चला चेंडू फुलटॉस होता, पण थोडासा चेंडू वरती येऊन शेवटच्या क्षणाला खाली राहिला. शंका होती पंचांना, पण ती शंका दूर झाली. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आमच्या ऑपरेटरने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, धन्यवाद. एक चांगलं टेलिकास्ट आपण पाहतो प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. हॅलो, पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज, विकेट किपरच्या बाजूने चेंडू जातोय. भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 57 आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त नगरसेविका चषक 2025 सदर कार्यक्रमात आमच्या धडाडीच्या कार्यकर्ता, नेहमी आमच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहिरेताई लक्ष्मीनगर इथे राहणाऱ्या यांच्या इथे हार्दिक स्वागत. लीलाताई आहिरे यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक, एक वेगळा स्ट्रोक होता यासरच्या बॅटमधनं. बुद्ध विहाराचे प्रमुख श्री लीलाताई आहिरे सौ यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. चालू द्या, पुढे कंटिन्यू. सेल्वास्टर जे फुटबॉलर कोच आहेत, आपण या मैदानामध्ये पाहतो की लहान लेकरांना ते फुटबॉल शिकत आहेत, त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा विकेट केलाय आडव्या बॅटने अनिलच्या बॅटमधून. अजून येतोय हाय अँड हँडसम नगरसेविका षटकार. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक लांबच लांब षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि लॉंग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, पण कार्पेटच्या साने एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 50. अर्धशतक पूर्ण झाले गोरेगाव टायटन्स या संघाचं. टीम मिलन विनंती असेल कि सब लोग जाना नहीं है, ज्यादा लेट हो जाएगा का ओवरकम किया जाएगा. कैप्टन जो भी रहेगा टीम मिलन जल्दी जल्दी जाना है, सब लोग नहीं आना है. पन्नास धावा झाल्या धावपलकावरती. जो संघ जितेल तो जाईल सेमीफायनल मध्ये. आणि हाय फाय 11 ह्या संघाबरोबर आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाईल. कॅफ जय देतोय शेवटचा षटक आणि अंतिम षटक घेऊन येतोय या फर्स्ट इनिंग मधला. झेड सामना करेल अनिल. पुन्हा एकदा बिग हिट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न येत. 2 धावासाठी झालेत आणि 2 धावासाठी निघले. सुंदर रनिंग, अप्रतिम रनिंग, चौकार षटकार आहे देखील आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. यासरला माहिती की जास्तीत जास्त आपण स्ट्राईक वरती अनिलला आणलं तर धावसंख्या हा वेगाने धावतील. जसं आपण पेट्रोल पंप वरती आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला गेले तर जे आकडे पळत असतात ना, तर तसेच आकडे चौकार षटकाराचे आकडे इथे अनिलच्या बॅटमधनं निघतात, तशा धावा निघतील. सुंदर बॅटिंग अनिलची. पुन्हा एकदा पुल केलाय पॉवरफुल फ्लॅट 6. खेळाडू करू शकणार नाही काही, सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
तबरेज नवीन फलंदाज सोडला, इथे चेंडू सोडलाय वाईट. पंचाचा निर्णय येतोय. अच्छा, इथं पंचांनी इथे नो बॉल घोषित करून दिलाय. जास्त चेंडू थोडासा बाहेर गेलाय, विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळे पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. आणि फ्री हिटचा संधी पूर्ण जबरदस्त पद्धतीने ते पार पाडली आहे. तबरेजच्या बॅट मधून निघतंय हाय अँड हँडसम
मामा नावाने फेमस, या मैदानामध्ये मामा नावाने खूप फेमस आहे हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आफ्रिदी, नॉन स्ट्रायकिंग एंडला कॅफ. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा परिवर्तन केले, बोट फिरवली, पंचाचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. वाद घालायचा नाहीये, मॅच चालू करायची आहे. जर का कोणी टीमने पंचांशी वाद घेतल्यास 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. 73 रन बनवायचे सामना जिंकण्यासाठी टीम मिलन या संघाला. खातं खोललं इकडे व्हाईटने. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळला, जड मध्ये टाकला चेंडू, रन आउटची संधी. अप्रतिम गोलंदाजी जोय मामा यांची, सुंदर गोलंदाजी. ब्लॉकहोल मध्ये चेंडू टाकलाय, ऑफ स्टंपला पकडून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय, ती लाईन पकडली, टार्गेट केले व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लीडिंग एज, विकेट कीपर आहे, चुकी करणार नाही, विकेटचं झालंय पतन. चला नवीन फलंदाज जर आपण पाहतोय, आफ्रिदीची जागा आहे कैफ झैद, आणि कैफ आणि झैद दोन्ही असे खेळाडू आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला कैफ आणि स्ट्राइकिंग एंडला झैद. पुन्हा एकदा विकेट केला खेळाडू आहे, 1 बाउंस, त्याच्या हातात चेंडू जातोय. 1 धावांसाठी. एक धावाने ते खातं उघडलंय. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टार्गेट करत आहेत, ऑन साइडला सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ही प्रतियोगिता, ही संधी वॉर्ड क्रमांक 57च्या सर्व खेळाडूंना आपलं संधीचं सोने. हे बचालो, हे महाराज है, टाइम है, बड़ा हो जाओ अभी खेलने के लिए. पुन्हा एकदा बैठक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विचित खेळण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी मामा प्रभावित केले पहिल्याच ओव्हर मध्ये. काम आम्हाला पहिल्या ओव्हर साठी ठेवले ते याच्यासाठी ठेवले की याच्यामध्ये ती कला आहे की नवीन चेंडूला कसं आपल्याला टाकायचंय आणि कोणत्या लाईन अँड लेंथी गोलंदाजी करायचंय ते मामाने या ओव्हर मध्ये दाखवलंय. यंदा प्रॉपर टायमिंग आहे, बॅटचा परफेक्ट मिडल वरती चेंडू, लॉंग लेग बाउंड्री लाईन.
सादिक. नवीन फलंदाज सादिक. उच्च दर्जाची गोलंदाजी अप्रतिम. आता या मॅच मध्ये गोरेगाव टायटन्स सुंदर पद्धतीचे परफॉर्मन्स करत असताना खेळाडूंचाही देखील साथ मिळतोय. व्हाईट बॉल पंचाचा निर्णय येत असताना या प्रतियोगितेला सीझन 6 मध्ये एक नवीन चेहरे आपल्याला खेळण्याला पाहायला मिळत आहेत. मॅन इन पिंक अतिशय चांगला परफॉर्मन्स आपल्याला देत असताना पण याच्या नंतरचा सामना हायफाय 11 आणि जो संघ जितेल त्यांच्यामध्ये खेळवला जाईल. हायफाय 11 या संघाचा एक विक्रम आपण पाहिला या प्रतियोगितेमध्ये. 94 धावा 5 ओव्हरमध्ये त्यांनी ठोकल्यात. पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव. चांगली प्रतियोगिता आपण पाहतोय. सकाळपर्यंत ते आतापर्यंत अतिशय शिस्त पद्धतीने ही प्रतियोगिता आपण पाहिली. श्रीकला पिल्लेजी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. चेतन जाधव, सचिन शिंदे, मिलिंद वाडेकर आणि सर्व कार्यकर्ते यांनी देखील खूप मेहनत घेतली या प्रतियोगितेला. आणि खेळपट्टीचा जर का विचार केला इलियास, अंगद आणि आमची संपूर्ण टीम आम्ही देखील खूप मेहनत ह्या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज. विकेटचं होते पटंग. अजून एक गडी बाद. पॅच प्रॅक्टिस गॉन. मध्ये हाय देखील विकेटचा पतंग होईल. अजून एक विकेट गॉन.
आहे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाडू आहे. ओहो जबरदस्त ॲपेट प्रवीण यांचं. पर प्रवीण सुपरमॅन नहीं एक आम इंसान है. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू आई देखील जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि मित्रांनो मी असं पाहिलं की ये टीम में ड्रैकुला नाम का एक गेंदबाज है, तो राइड उस ड्रैकुला को लाने वाले अब गेंदबाजी पर. यासर बुलाव, समीर बुलाव. भरपूर रन पाहिजे. 18 धावा झाल्यात, 18 रन हुआ है. जो इंतजार था दर्शकों को कि ड्रैकुला कौन है, तो ये गेंदबाजी पर देखिए ये गेंदबाज का नाम है ड्रैकुला. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना पहिलाच बॉल. मैदानात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना, खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना विनंती आहे की आणि आमचे इथं प्रेक्षक टीम मेंबरही देखील इकडे आहे. प्रवीणचे मोठे बंधू. या गोलंदाजासाठी ड्रॅकुलाला विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सिल्वा सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 रुपया वाढवला, 501 रुपया झालाय. बघा प्रेक्षक इथे मॅच बघण्यासाठी देखील आले, पण हा नवीन गोलंदाज आहे. या प्रतियोगिता पहिल्यांदा खेळताना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये. वेलकम. हे बघा बॉलही देखील याला पकडता येत नाही, पण गोलंदाजी टाकता जरूर येते. हा तशा प्रकारचा गोलंदाज आहे. नवीन आहे या प्रतियोगितामध्ये, पहिल्यांदा हा खेळतोय. फ्लाइटेड चेंडू आणि ह्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केले. ड्रॅक्स वेलकम, आपलं स्वागत आहे ह्या प्रतियोगितेमध्ये. इन छोटे मोटे बॉलरला फोकस करा. बॉल किती बाकी आहेत? चला 2च बॉल बाकी आहेत. 35 रन झालेले आहेत. 35 धावा. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. ह्या प्रतियोगितामध्ये विकेटचं पतन आणि ड्रॅक्सला या आपल्या करिअरचा पहिला विकेट मिळालेला आहे नगरसेविका चषक मध्ये. पण
कार्य सम्राट नगर सेविका विवेकानंद श्रीकला राजभर, पिल्ला जी के ये साइड आइए। बारे में, इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? काफ़ी सारा ये ऑर्गेनाइज किया, बहुत अच्छा लगा हमें। ठीक है, मैं जल्दी मैच देखता नहीं हूँ क्रिकेट, पर आज बैठ के देखा, मुझे बहुत अच्छा लगा। बस एक ही रिक्वेस्ट है, ऐसी फुटबॉल का भी मैच रखो तो हम लोग खेलेंगे, क्योंकि हमको भी फुटबॉल जो है कल्चर बढ़ाना है। तो ऑस्कर इसमें बहुत काम कर रहा है, जैसे आप देख सकते हो अंडर प्रिविलेज बच्चे लोगों के साथ हम काम करते हैं। तो फुटबॉल का मैच भी होगा तो काफ़ी सारे बच्चे आपको वैसे ही देखते हैं, फॉलो करते हैं। तो मैं चाहता हूँ कि फुटबॉल का भी मैच होगा तो बहुत अच्छा रहेगा। थँक यू व्हेरी मच सर. हे आमचे ऑस्कर फाउंडेशनचे कोच सेल्वा सर होते. हॅलो, सेमीफायनल जरा लवकर चालू करायचं आहे. चला दोन्ही टीम या. Semi-final सामना लवकर चालू करायचा आहे. हायफा 11 गोरेगाव टायटन्स आ जाओ चलो. आपल्याकडे लाईट्स नाही आहेत, अंधारामध्ये सामना खेळावा लागेल. सर्वांनी आपले मोबाईलचे टॉर्च ऑन करा. हायफा 11 आलेत का राणे? या टॉस साठी या. जल्दी आइए, टॉस कीजिए. भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 57 आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2025 निमित्त नगरसेविका चषक 2025. थँक्यू मिलिंद सर. हा बाबा ठेवतो. चला आजच्या दिवसातला सेमीफायनलचा सामना एका बाजूला आपण पाहतोय हायफा 11 आणि एका बाजूला गोरेगाव टायटन्स. आमच्या लाडक्या नगरसेविका श्रीकला पिल्लेजी मॅडम यांच्या शुभ हस्ते या प्रतियोगिताचा आजचा पहिला सेमीफायनल. वार्ड क्रमांक 57 चे वार्ड अध्यक्ष कवि आरासन यहाँ पर उपस्थित है, उनका हार्दिक स्वागत किया जाता है. हेड्स एंड टेल सिटीज गोरेगाव टाइटंस वन द टॉस. चलो ये वो मैच 4-4 ओवर का खेला जाएगा. चला दोनों टीम ला और थोड़े ही टाइम में 1 मिनट. चला टॉस जीत के गोरेगाव टाइटंस आपने क्या निर्णय लिया? बॉलिंग. आणि 4 षटका आता करणाऱ्या 4 षटकामध्ये किती धावा बनवणार आहे? आमची बॉलिंग आहे पहिला. चला बॉलिंग मध्ये आणि किती धावा तुम्ही जसा हायफा 11चा एक संघ आहे ज्यांनी या प्रतियोगितेमध्ये 95 धावा बनवल्यात, किती धावावरती यांना थांबू शकता? आम्ही प्रयत्न करू 40 धावाच्या आतमध्ये कसं तरी थांबवू त्यांना. असा कोणता की बॉलर आहे जो तुम्हाला वाटते की ह्या प्रतियोगितेमध्ये 40 धावापर्यंत समोरच्या टीमला थांबू शकतो? आताच मेडन टाकलाय तब्रेजनी आणि मामा पण चांगला टाकतोय. आहे 2-3 बॉलर करू शकतो आम्ही. आणि नक्कीच सेम क्वेश्चन काय सांगणार या प्रतियोगितेच्या बारेमध्ये आणि आमच्या नगरसेविका श्रीकला पिल्लेच्या मॅडम? हे आम्ही पहिल्यांदा हे टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचलो आहे अंडरडॉग म्हणून. मग प्रयत्न हेच असणार की आम्ही जिंकून जाऊ. आणि टुर्नामेंट दरवर्षी होते, आम्ही दरवर्षी ट्राय करतो पण होत नाही. पहिल्या मॅचमध्ये बाहेर होतात, पण आता यावर्षी आम्ही थोडा चांगला करतोय. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. आणि तसंच आमच्यामध्ये टीमचे राणे आहेत. तर राणे सर, मी आपणासही देखील विनंती करतो तिथेच उभा राहा की 4 षटकाचे सामने समोरच्या टीमने सांगितले की आम्ही 40 धावापर्यंत आपल्याला थांबू शकतो, पण प्रतियोगितेमध्ये सर्वाधिक स्कोर आपला आहे. आता 4 ओव्हर सेमीफायनलचा सामना आहे. कोणाकडून अपेक्षा असेल की बॅटिंग ऑर्डर चेंज असेल का तशाच प्रकारचं बॅटिंग ऑर्डरचा असेल? आणि 4 षटकामध्ये आपण किती धाव फलकावरती लावू शकतो? 50+ टार्गेट आहे आमचं. सेम बॅटिंग ऑर्डर रिपीट करू आम्ही. आपण बॅटिंग ऑर्डर चेंज केलं होतं, हमदला आपण ओपनिंगला पाठवलं तर यंदाही देखील तेच बॅट्समन येतील? कारण 4 शॉर्ट ओव्हर आहे, 1 कमी ओव्हर आहे, त्यामुळे अहमदला परत यूज करू. सेम क्वेश्चन फॉर यू. आयोजकाच्या वतीने आणि मॅडम नगरसेविकाच्या वतीने आपण काय सांगू शकता यांच्याविषयी? आणि जे आमचे सचिन आहेत, जे संयोजक ज्यांनी दिवस रात्र खूप मेहनत घेतली, काय सांगणार ह्या प्रतियोगितेच्या विषयी? दरवर्षी शिवजयंतीला मॅडम एकदम उत्साहात एकदम हे करतात, आयोजन करतात. त्यासाठी पण सगळ्यांचे सचिन शिंदे आहेत, आपले वारेकर आहेत, तू आहेस, सर्वजण जास्त प्रयत्न करतात एकदम. म्हणजे दिवस रात्र मेहनत करून पीच वगैरे सर्व यूट्यूब वगैरे सर्व लाईव्ह एकदम बक्षिसांची योजना वगैरे व्यवस्थित एकदम असून एकदम आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आणि चांगला खेळ खेळवा.